नमस्कार, मी दत्तात्रय काशीद, राहणार दैठणे, तालुका बार्शी, वैराग. मी इथून आलो रात्री 12:30 वाजता. इथे स्त्रियांसाठी कुठे शौचालयाची व्यवस्था नाही आहे आणि ह्यांनी कळवत पण नाहीत कुठलीही गोष्ट अचानक. आणि कुठल्याही गोष्टीचा ठाव ठिकाण नाही या गोष्टीचा ह्यांना, की अचानक बोलवतात, नंतर बोलतात इथं माणसं आली का, 2000-3000 माणसं आली का, नंतर अचानक बोलतात इथला आज टोकनचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे असं बोलतात. नंतर माघारी झालं. हा माझा तिसरा हेल्पट आहे. मी माझ्या मालकिनीला घेऊन इथं आलो आहे. तिसरा हेल्पट आहे माझा. कोणी काय रिप्लाय करत नाही आणि यांची मजुरी अशी चालू आहे की काय नाही, ह्यांनी कुणाला ठेकेदार केले काय नाही. आम्ही निषेध करतो ह्या सरकारचा. अजिबात आपल्याला काय घेणं नाही, मी कुठल्या पार्टीचं नाही काय नाही, या सरकारचा निषेध करतो. अजितदादांनी बोलले ना, माझी लाडकी योजना कशासाठी केली? ही लाडकी योजना आहे का तुमची? दाखवा तिकडे जरा. ही असली लाडकी योजना आहे का तुमची? असल्या तुमच्या बहिणी बाळा आहेत का? तुम्हाला कळत नाही कशाला तुम्हाला बहिणी बाळा पाहिजे? ही तुमची लाडकी योजना आहे का? काय इथं काय ग्राउंडला येऊन बघा इथं काय चाललं आहे ॲक्च्युअल. तालुक्याला बोलवतात, 4-4 हजार माणसं जमतात, ही बाया उभा करतात. तुमची ही परिस्थिती. ह्यांना हागायला मुताला जागा नाही. मराठीत बोलतो, 96 कोळी मराठा आहे. काय 96 कोळी मराठा आहे. मला कुठल्या आरक्षणाची गरज नाही, पण तुम्ही ह्या बायकांची तर व्यवस्था करा. ह्यांना इथं लागली कुठं पाटे 4-4 वाजता पाटे येऊन बसलेत. तुम्ही माझी एक रिक्वेस्ट आहे, यांचं काहीतरी विचार करा. आजूबाजूला पाहतोय मी तर लहान मुलं बी दिसत आहेत. मग जन्मलेले काय बायकांनी तर जन्मलेली बाळा आणले तिथं. मग त्यांचा कोण विचार करायचा? कुठली लाडकी बहीण तुमची? कशाची लाडकी बहीण तुमची? कशामुळं लाडकी बहीण? तुम्हाला खुर्ची